आनंद काका, हा इथल्या पोलीस स्टेशन मध्ये तुझी ओळख आहे ना? हा आहे ना. चल जाऊया. अरे तू काय पोलीस स्टेशनला चाललास? होय आई, 24 तास होऊन गेलेत, आरोहीचा काहीच पत्ता लागत नाही. मला आता आरोहीची खूप काळजी वाटते. आपल्या कोणाला तिचा फोनही नाही आला. मी आता शांत नाही बसू शकत. अरे तूच कशाला, मी पण शांत नाही बसू शकत. चल आपण दोघे मिळून पोलीस स्टेशनला जाऊया. तन्मय, मिसिंग कंप्लेंट द्यायला चाललायस ना? मग फोटो घेऊन जा ना आरोहीचा, पोलीस मागतील तुला. हा, मी आलोच 2 मिनिट. हा तन्मय, हा मला वाटतं की तू पोलीस स्टेशनला जायची घाई करू नकोस. आई, काय बोलतेस? घाई करू नकोस. आता उशीर करून चालणार नाही आई. आरोहीचा काहीच पत्ता लागत नाहीये आणि आपण इथे चेहरे पाडून बसलोय. ती कुठे आहे समजत नाही तर पोलिसांची मदत घ्यावीच लागेल ना. अरे ती जिथे कुठे असेल ना, तिथे ती सुखरूप असेल, माझी खात्री आहे. सुखरूप असेल म्हणजे? आई, तुला नेमकं काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की तिला काहीही होणार नाही. 1 मिनिट आई, तू पुराव्यांशिवाय असं कधीच बोलत नाही. आई, नेमकं काय झालंय? आरोही जाताना मला सांगून गेली होती. काय? आई, अगं एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस. आई, तिची काळजी करत करत मला रात्रभर झोप नाही लागली. तू मला सांग, ती कुठे गेली आणि फक्त तुलाच का सांगून गेली? तन्मय, ती कुठे गेली हे तुला कळलं ना तर तू रागवशील म्हणून नाही सांगितलं तुला. आरोही नंदिनीकडे गेली. नंदिनीकडे? आई, ती नंदिनी आता कशी वागते माहित आहे ना तुला? आणि तो राया कसा आहे हे माहिती असताना पण तू आरोहीला तिथे जाऊ दिलं? अरे मला तिची काळजी नाहीये का तन्मय? मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने काही ऐकलंच नाही माझं. काय पण वत्सलाबाई, तुमचा अधिकार आहे आरूवर. तुम्ही हट्टाने तिला अडवायला पाहिजे होता. अहो, तिच्या हट्टापुढे माझं काहीच चाललं नाही. तिने अगदी पक्क ठरवलं होतं की नंदिनीचं हे वेड खरं आहे का नाटक आहे याची शहानिशा करायचीच. नाही, मी आरोहीला तिथे एक क्षणी थांबू देणार नाही. तन्मय, 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 मी आले. तू आरोहीला पाठवलं होतंस ना मला आणायला? बघ मी आले, सगळं सोडून, फक्त तुझ्यासाठी. आता आपल्याला कोणीही दूर करू शकणार नाही. आपल्यामध्ये कोणीच येणार नाही. आता फक्त तू आणि मी. हो ना आरोही? आरोही, तू ना ह्या बॅग्स आतमध्ये नेऊन ठेव. मी आणि तन्मय आता फिरायला जाणार. तूच म्हणाली होतीस ना की तन्मय मला बाईक वरून फिरायला घेऊन जाणार आहे म्हणून. हो 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 नंदिनी, म्हणजे तो घेऊन जाणारच आहे तुला बाहेर. पण त्याआधी आत तर ये तू.
नाही म्हणजे फ्रेश होऊन घे आणि मग मग जा ना तुम्ही दोघं. हा बरं ठीक आहे, आम्ही चाललोय. मग जाऊया. चल. हो. तन्मय असा रागाच्या भरात गेलाय, तिकडे काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळेल. हे बघा आले. आरोही, आरोही ही काय इथे आली? मी इथे राहायला आली आहे. हो. आई, नंदिनीची तब्येत हर्ष बरी नाही आणि तिच्या घरी तिला सांभाळणारं असं कोणीच नाहीये ना, म्हणून मी मुद्दामूनच आपल्या घरी घेऊन आले तिला. तू हे काय बोलतेस? अगं खरं काय ते सांग त्यांना. सगळ्यांना माहितीये मला काहीही झालेलं नाहीये. अगदी बरी आहे. तन्मयने मला बोलावलंय म्हणून मी इथे आले. नंदिनी थांब ना जरा, मी बोलते ना त्यांच्याशी. पण मग हे बघ ना, नंदिनी तू जाताना मला काय म्हणाली? तुला शहानिशा करायची म्हणून. तू हिला इथे घेऊन येणार आहेस असं काही बोलली नव्हतीस मला. अगं हे तू काय करतेस? तुझं तुला तरी कळतोय का? आनंदा, आजपर्यंत माझ्या प्रत्येक निर्णयावर तू विश्वास ठेवलास की नाही, मग यावर सुद्धा ठेव प्लीज. तुला कसं समजावून सांगायचं ना तेच मला कळत नाही. हो, आणि नंदिनी जर इथे राहिली ना तर मग तुझं आणि समजवा, कोणीतरी समजवायला. काय समजवायचंय? हे बघ, नंदिनी, मी काय म्हणते, आपण या विषयावर नंतरही बोलू शकतो नाही का? आता नंदिनीला फ्रेश व्हायचंय. चल मी तुला तुझी रूम दाखवते. ये. कुणी? आरोही, आरोही ऐक जरा. तन्मय, तू आरोहीशी बोल, पण ती एकटी असताना बोल. नंदिनी ये ग. ही तुझी खोली कशी वाटली? मस्त आहे. ए तुझी म्हणजे माझी आणि तन्मयची ना? मला खूप आवडली. तुझ्या बंगल्यातल्या रूम एवढी मोठी नाहीये ही खोली. इथे एसी आणि इतर सुखसोयीही नाहीये. पण तन्मय माझ्या बरोबर असेल ना? आरोही, तन्मय माझ्या बरोबर असला ना तर एखाद्या झोपडीत सुद्धा मी आनंदात राहील.
मला कसलीच गरज नाही भासणार. ठीक आहे. बरं, या घरात तुझी अगदी नीट काळजी घेतली जाईल, हा माझा शब्द आहे. आरोही, अगं अगं तन्मय रागवलाय. जा, आधी त्याची समजूत घाल. एक मिनिट, तू तिला का जायला सांगतेस? तन्मयची समजूत घालायला मी आहे ना. मी घालीन त्याची समजूत. तू आरोहीला का पाठवतेस? नंदिनी, अगं असं काय करतेस? तन्मयला रागवायला रुसायला वेळ तरी आहे का? त्याला ऑफिसला निघायचंय ना. तर त्याला काय हवं नको ते मी बघते. हा, तुझ्यासाठी काही खायला करू का? नाही, मला काय नकोय. बरं ठीक आहे, मी आलेच. हा, ए, तू काय करतेस इथे? हे बघ, माझ्या रूम मध्ये माझ्या परमिशन शिवाय काहीही केलेलं मला चालणार नाही. तू जा इकडनं आता. मला एकटीला राहायचं. जा. गेले असते, पण आरोहीने तुझी जबाबदारी घेतलीये, त्यामुळे तुझी काळजी घेणं आमच्या सर्वांचंच कर्तव्य आहे. तू आवरून घे, मी इथे बसते तुझ्यासोबत. हा, तन्मय सॉरी ना रे. ती चूक करायची आणि मग माफी मागायची. हे सगळं करण्याआधी मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं? विचारलं असतं तर परवानगी दिली असतीस तू. आरोही, मुळात ही धोंड गळ्यात बांधून घ्यायची काय एवढी हौस आली आहे तुला? नंदिनी जबडे हा काय प्रकार आहे तुला माहित आहे ना? तन्मय, सध्या तरी मला एकच गोष्ट माहिती आहे. नंदिनी ही एक मनोरुग्ण आहे. ती तुला स्वतःचा प्रियकर मानतीये, तुझ्यावर एकतर्फी प्रेम करते ती. तन्मय, आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे तिने स्वतःचा असा समज करून घेतलाय की तूही तिच्या अखंड प्रेमात बुडालायस. मग तो तिचा प्रॉब्लेम आहे. नाही तन्मय, तो तुझा आणि त्या परीने माझाही प्रॉब्लेम आहे. तन्मय, अरे नंदिनीचा आजार जर असाच वाढत गेला आणि तिने पुन्हा स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करायचा प्रयत्न केला आणि त्यात जर तिचं दुर्दैवाने काही वाईट घडलं ना, तर त्याचा दोष कोणाला लागेल? तुलाच. त्यापेक्षा जर ती आपल्या अशी डोळ्यांसमोर राहिली ना, तर तिला आपण सांभाळून घेऊ शकतो. आरोही, नंदिनी वेडी नाहीये, ती नाटक करते हे का कळत नाहीये तुला? आणि जेव्हापासून मला कळलं ना की ती राया जबडेची मुलगी आहे, तेव्हापासून तर डोक्यात तिडीकच गेली. या दोघांनी मिळून ना काहीतरी सापळा रचलाय. असेलही, पण माझ्या दृष्टीने सध्या तरी नंदिनी ही एक मानसिक रुग्ण आहे. आरोही, मग ती रायाची डोकेदुखी आहे, आपली नाही. तन्मय, अरे तुला माझा मुद्दा पटत का नाहीये? नंदिनी जर अशी नजरेआड असली ना आपल्या, तर ती अक्षरशः तुझी तारांबळ उडवेल. त्यापेक्षा ती इथे आपल्या घरात आपल्या डोळ्यासमोर राहिली ना, तर आपण योग्य प्रकारचे उपचार करू शकतो तिच्यावर. तन्मय, अरे हे बघ, काही दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का नंदिनीला बरं वाटायला लागलं की तिला आपण पाठवूनच देणार आहोत तिच्या घरी. ती काही कायमची इथे राहायला आली नाहीये. आता तू ठरवलंस म्हटल्यावर मी काय बोलू? तन्मय, प्लीज शांत हो आणि थँक्स. तू तुझ्या ऑफिसला जाण्याची तयारी कर.
मी तुझ्या डब्याचं बघते. राया सबडे, सगळ्याचा जाप तुला द्यावाच लागेल. मी तरी काय उत्तर देऊ? अहो, नंदिनीची अवस्था पाहून मला तो एकच मार्ग योग्य वाटला. आणि आरोही माझ्या नंदिनीची अगदी योग्य काळजी घेईल, अगदी मनापासून करेल. डॉक्टर, तुम्ही नंदिनीची काळजी करू नका. अहो, मला नंदिनी मॅडमची काळजीच नाहीये, मला त्या लोकांची काळजी वाटते. तुमची मुलगी आरोहीच्या त्याच नवऱ्यासाठी ऑब्सेसिव्ह आहे आणि असा पेशंट घरात ठेवून त्यांनी फार मोठी रिस्क घेतली. अहो, त्यांनी त्यांचा संसारच नाही तर स्वतःचा जीव सुद्धा पणाला लावलाय. असं काय बोलता डॉक्टर तुम्ही? हो, खर तर नंदिनीला तन्मय हा सारखा नजरेसमोर हवा आहे आणि इथे तेच तर होणार आहे. नंदिनी समोर तन्मय नाही तर तन्मय आणि आरोही हे दोघं एकत्र दिसणार आहेत, नवरा बायको म्हणून. आणि ते त्यांना जास्त खटकणार आहे. हो, अशाने त्या बऱ्या होण्याऐवजी जास्तच बिथरतील. आरोही आपल्या सुखातला मोठा अडसर असा विचार करून आरोही मॅडमना संपवायचाही ते नक्कीच प्रयत्न करू शकतात. आरोही, 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 माझा नाश्ता कुठे आहे? आरोही, आरोही. एवढ्या जोर जोरात ओरडायला काय झालंय? मी तुझ्यासाठीच नाश्ता आणायला गेले होते ना. तू का आलीस पण? आरोही कुठे आहे? आरोहीला पाठव. पण तुला आरोहीच का हवी आहे? कारण ती मला इथे घेऊन आली आणि मी फक्त तिच्याशीच बोलणार आहे, तिच्याशीच इंटरॅक्ट करणार आहे. कळलं तुला? जा. अगं, आरोही बिझी आता. तू हा नाश्ता करून घे, ती फ्री झाल्यावर येईल. बरं, ठीक आहे, तू ठेव तिकडे, ती आल्यावर मी नाश्ता करेन. अगं, मी म्हणले ना ती बिझी आहे म्हणून. खोटं बोलतीयस तू. कारण तिने स्वतः माझ्या पप्पांना प्रॉमिस केलंय, नंदिनीला काय हवंय काय नकोय ते सगळं ती बघणार आहे, माझी सगळी कामं ती करणार आहे. अगं, आता सकाळच्या वेळात तिला खूप कामं असतात. असू दे, पण मी तिच्याच हातचं खाणार आहे, मी फक्त आरोहीच्याच हातचं खाणार आहे. कळलं तुला? अगं, तिनेच बनवलंय हे, मी फक्त तुझ्यासाठी घेऊन आलीये. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. का? कारण तुम्हाला कोणालाच मी इथे आलेलं आवडलेलं नाहीये. पण त्याचा इथे काय संबंध आहे? संबंध आहे. कशावरून? या माझ्या नाश्त्यामध्ये तू काही मिसळलं नशील. हे बघ नंदिनी, उगाचच भलत्या सलता विचार करू नकोस आता. तू जा इकडनं आणि आरोहीला पाठव. जा. आरोही, त्या नंदिनीला बरं नसेल ना तर तिची काळजी घ्यायला तिचे वडील आहेत, त्यांचे डॉक्टर आहेत. आणि हे आजारपणाचं आहे ना, त्या नंदिनीचं नाटक आहे, तुम्हाला सांगतो. अरू, माझं ऐकशील ना तर ह्या नंदिनीला ना घरातनं हाकलून दे ताबडतोब. आनंदा, अरे असं कसं घरातून हकलून दे? असा कसा म्हणजे काय? कुणीतरी समजूत काढायची. अरे, तुला काय कळत नाहीये का? अगं, नंदिनी आणि राया हे सगळं नाटक करतायत. सरळ मार्गाने आग्रह खिशात घालता आलं नाही म्हणून हे असलं काहीतरी करतायत. तन्मय, तन्मय, अरे तू माझा मुद्दा का समजून घेत नाहीयेस? अरे, तू मला समजून का घेत नाहीयेस? तू इथे असताना ऑफिस मध्ये माझं लक्ष लागेल का? काही नाही, मी तुला त्या नंदिनी सोबत एकटं सोडून जाणार नाही. बस. तन्मयचा एकदम बरोबर आहे. अरू, ही नंदिनी आहे ना, ती एकदम डेंजर बाई आहे. तिला नारळ देऊन टाक तू. आत्ताच्या आत्ता तिला सांग इथून निघून जा. बस. मला काही ऐकायचं ना, मी काही सहन करू शकतो, पण तुला आरोही काही झालं ना तर
तन्मय, तुला वाटतं तसं काहीही होणार नाहीये. सगळ्याची खबरदारी घेऊनच मी हा निर्णय घेतलाय की नाही. थोडा विश्वास ठेव माझ्यावर. बरोबर आहे तुमचं. तू इथे का आलायस? का आलायस इथे? हा, लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या मुलीला वेडेपणाचं नाटक करायला सांगतोस आणि इथे खोटं खोटं येऊन रडतोस. आत्ताच्या आत्ता तुझ्या मुलीला घ्यायचं आणि इथून निघून जायचं. चल निघ. निघ. तन्मय, निघ. तन्मय, तन्मय, एक मिनिट. त्यांना काय म्हणायचंय ते ऐकून तर घे. अरे काय ऐकून घेऊ? शपथ घेऊन पण हा माणूस खोटं बोलेल. तुझ्या चांगुलपणाचा हा माणूस गैरफायदा घेतोय. बस झाला आरोही, आता काय दयामाया दाखवायची काही गरज नाही.